दानोळी तालुका शिरूर येथे पशुसंवर्धन विभाग, पशुवैद्यकीय चिकित्सालय दानोळी व ग्रामपंचायत दानोळी यांच्या संयुक्त विद्यमाने लाळ खुरकत आजारावर मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे। या मोहिमेची सुरुवात पत्रकार विजयराज जगदाळे यांच्या देशी खिल्लार गायीपासून करण्यात आली। या देशी खिल्लार गायीचे पूजन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील होगले, संदीप कांबळे व विकास वाळकुंजे यांच्या शुभ हस्ते देशी खिल्लार गायीचे पूजन करण्यात आले। लसीकरणासाठी ग्रामपंचायत दानोळी यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्यात येत आहे व पशुपालकांना लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे। ही लसीकरण मोहीम दानोळी पशुचिकित्सालय येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर लक्ष्मण सुपणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली। या लसीकरणासाठी गावातील खासगी पशुधन पर्यवेक्षक यांचं मोलाचं योगदान लाभते। यामध्ये डॉक्टर रणदिवे, डॉक्टर खालकर, डॉक्टर साळोखे, डॉक्टर चंदोबा, डॉक्टर माने, डॉक्टर शिंदे, डॉक्टर लगळे तसेच दानोळी पशुचिकित्सालयाचे श्री नामदेव कांबळे व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामविकास अधिकारी के.आर. बागुल, गाव कामगार तलाठी महेश नागरगोजे यांचं मोलाचं सहकार्य होत आहे। तरी दानोळी परिसरातील सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाला लसीकरण करून लाळ खुरकत आजार आपल्या पशुला होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉक्टर लक्ष्मण सुपणे यांनी केलं आहे। मराठी एस न्यूजसाठी दानोळीहून विजयराज जगदाळे।